It is used to okay. It is like a storage type medium, right? Where we store the data, which can be anything, right, Samiksha? You are right. So the variable is used to store the data. It may be a number, it may be any type of data we can store in the variable. So let's see, and there are multiple types of variables. Okay, so there are dynamic variables, there are static variables. Hmm. So let's see, we can print something very friendly. So let's print a name. Name equals to name equals to, let's suppose ki there is an Amruta. ठीक आहे. आता सिंपली आपण काय केलं, नेम इक्वल्स टू काय केलंय, अमृता. सेमिकोलॉन देणार नाही आपण. आता नेम इक्वल्स टू अमृता. लेट्स सपोज की हर एज इज अराउंड 20. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण अजून काय घेऊ शकतो, कोऑर्डिनेट्स किंवा लोकेशन. लोकेशन कशामध्ये मेजर करतो आपण, लॅटिट्यूड आणि लँग्युट्यूड. आय गेस 10th स्टँडर्डला तुम्ही हिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये पाहिला असेल, एक असतं लॅटिट्यूड आणि एक असतं लॉंगिट्यूड, राईट. मग त्याच्या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. लेट्स सपोज की आहे त्याची व्हॅल्यू 19.1252 समथिंग अराउंड लाईक दिस असेल, कॉमा. आता ही आहे लॅट, ठीक आहे, आणि पुढची असेल लॉंगिट्यूड 12.2346 असं काहीतरी असेल. ठीक आहे. लोकेशन लँग आपण म्हणू, लॉंगिट्यूड याला आपण असं करू शकतो डायरेक्ट, लोकेशनला लोकेशन, ठीक आहे, हे बेटर आहे. आता हे फर्स्ट काय आपलं लॉंगिट्यूड आणि दिस इज आवर लॅटिट्यूड. सो सिम्पली याला आपल्याला जर सिंगल स्टेटमेंट मध्ये जर प्रिंट करायचे, मला काय करायचे, एक सिंपल मी काय करणार आहे, प्रिंट स्टेटमेंट यूज करणार आहे. प्रिंट सेम नेम इक्वल्स टू नेम कोलन नेम, नेम कोलन कॉमा नेम कॉमा एज कोलन कॉमा एज कॉमा simply address colon latitude equals to, आता बघा लॅटिट्यूड इक्वल्स टू मी केलंय सिम्पली, आता मी डायरेक्ट प्रिंट करणार आहे. ओके, लॅटिट्यूड इक्वल्स टू काय करणार आहे मी आता इथं, लोकेशन लोकेशन कॉमा लँग इक्वल्स टू, इथं काय देणार नाही मी, आता सिम्पली लोकेशनच मी देतो.
आणि आता तुम्हाला प्रिडिक्ट करायचं व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. आउटपुट काय येईल रे ह्या प्रोग्रामचं? यस, हॅलो, यस, सांगू शकता तुम्ही. व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम? काय प्रिंट व्हायला पाहिजे? सो नेम काय? नेम कोलन नेम. नेम विल बी द अमृता, राईट. एज काय येईल? 20 येईल. ऍड्रेस काय येईल? इथे काहीतरी गडबड होणार आहे, राईट. सो सिम्पली मी जर ऍड्रेसच काढून टाकलं, चला, तर मग काय येईल मला सांगा बरं. यस अमृता. समीक्षा, काय आउटपुट येईल? और अश्विनी, अश्विनी पाखरे, आवाज येते का? तर आउटपुट काय येईल आता? व्हॉट विल बी द आउटपुट? सिम्पली आपण काय करतोय? प्रिंट करतोय ना रे, तर व्हेरिएबल आहे. नेम काय येणार आहे? नेम कोलन अमृता आणि एज विल बी 20. लेट्स सी काय आलं रे आउटपुट इथे. आउटपुट काय आलंय? नेम कोलन अमृता, एज कोलन 20. वर जे दिलंय ते प्रिंट होईल, राईट तन्मय. सो आता सिम्पली फक्त आणि फक्त आपण काय करूया, इथे एक ट्विक करूया की एवढं ऍड करूया. आता काय आउटपुट येईल? लॅटिट्यूड त्या लोकेशन मध्ये येते, लँगिट्यूड सेपरेट मला दिसलं पाहिजे, बरोबर. सो जर मी आता जर प्रिंट केलं तर काय आउटपुट येते बघा. लॅट इक्वल्स टू 19 हीच व्हॅल्यू येते आणि ही पण व्हॅल्यू येते आणि लँगिट्यूडला पण काय होतंय? हे व्हॅल्यू येते. असं काय होतंय? कारण की ही जी आहे ही लिस्ट आहे आणि आपण काय केलंय, त्याला इंडेक्स दिलाय का? ऍरे मध्ये कधी पण काय कॉन्सेप्ट होती तुमची? इंडेक्सिंग. ऍरे मध्ये काय कॉन्सेप्ट होती तुमची? इंडेक्सिंग. लेट सपोज की मी काय केलं, पुढे ब्रॅकेट दिलं आणि इथं राईट केलं 1. काय केलं? लिहिलं 1 आणि इथे काय लिहिलं मी? 0. सो नाव वी विल सी द आउटपुट. आता जी व्हॅल्यू जी आहे ती प्रॉपरली दिसते, राईट. का असं झालं? 1th लोकेशनला मी जे तुम्हाला म्हटलं होतं, दिस इज अ लॉंगिट्यूड अँड दिस इज लॅटिट्यूड, बरोबर. बट इथे काय केलंय? लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपण असं म्हणताना काय म्हणतो? लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड, राईट. बट तिकडे जे आहे ऍरे मध्ये ते उलट असतं. पहिलं ते काय करतं? लॉंगिट्यूड घेतं आणि त्याच्यानंतर काय करतं? लॅटिट्यूड घेतं. म्हणून आपण इथं काय केलं? इथं पहिला 1 घेतला आणि नंतर 0 घेतलाय. नाही तर मग असं करायला पाहिजे होतं का नाही? इथं 0 आणि इथं 1. बरं असं केलं का? नाही केलेलं. असं का नाही केलं? कारण की बिकॉज सगळ्यात पहिली जी व्हॅल्यू असते ती लॉंगिट्यूड असते. लँगिट्यूड, ओके बरोबर आहे, लँगिट्यूड, ठीक आहे. म्हणजे सेकंड जी असती ती लॅटिट्यूड असते. सो त्याच्यामुळे आता बघा, ही जी आहे याला आपण म्हणतो इंडेक्स. जी काय तुमची डेफिनेशन ॲरे, जी ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप और द एलिमेंट्स. पायथॉन जी आहे, पायथॉन ही स्टॅटिकली सॉरी डायनॅमिकली टाइप लँग्वेज आहे आणि बाकीचे जे लँग्वेजेस आहे सी, CPP, जावा, या आहे स्टॅटिकली टाइप लँग्वेज. आय गेस मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट काल सांगितले असेल की बायफर्गेशन मेथड. यस सांगितली होती का रे? जी काय करती, तुमचा डायनॅमिकली टाइप लँग्वेज मधला जो काही व्हेरिएबल आहे त्याला काय करती? स्टॅटिकली टाइप मध्ये चेंज करते. जसं की a इक्वल्स टू 10 तुम्हाला मी जसं की काल सांगितलं होतं, त्याला सिम्पली कन्वर्ट कशात करणार आहे? इंट a इक्वल्स टू 10 यामध्ये कन्वर्ट करणार आहे आणि असं सेमीकोलन देणार आहे.
दॅट्स वाय आपण याला काय म्हणतो, डायनॅमिकली टाईप. हे ऑटोमॅटिक घेतं, राईट. हे जे आहे हे डायरेक्ट ऑटोमॅटिकली अलोकेट होतं. तर त्याच्यामुळे आपण म्हणू काय याला, डायनॅमिकली टाईप लँग्वेज. जिथे की डेटा टाईप मला ऍड करण्याची गरज नाही, आणि जिथं की मला जर डेटा टाईप ऍड करण्याची गरज नसेल, देन ही जी तुमची ॲरेची जी मेथड आहे, ॲरेची कुठली मेथड, सॉरी ॲरेची डेफिनेशन जी आहे, डेफिनेशन काय, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. ही तुमची चुकती डायरेक्ट मग, समजते. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ ओनली अँड ओनली एलिमेंट्स, एंटिटी और एनीथिंग दॅट विल बी नॉट अ सिमिलर डेटा टाईप. जसे की जावामध्ये तुम्ही काय करता, इंट ए इक्वल्स टू, मग काय, इंटिजर टाईप मधले जेवढे माझे व्हेरिएबल्स असतील तेवढेच मी काय करतो, ऍड करतो पुढे. दॅट्स वाय ही जी तुमची डेफिनेशन आहे स्टॅटिकली टाईप लँग्वेज मध्ये, ती सेम होते. व्हॉट इज दॅट, द सिमिलर डेटा टाईप. बट जेव्हा तुम्ही पायथॉन वरती येता त्या टाइमला बघा, आता ॲरे मध्ये काय करता, ए इक्वल्स टू, ठीक आहे, याला आपण काय करूया, रिमूव्ह करूया आता. सो ए इक्वल्स टू 10 घेतला मी, 10 10.12 घेऊया, याच्यामध्ये घेऊया सपोज की माझंच नाव टाकतो मी, आणि परत काय करूया आता, एक 3 डेटा टाईप झाले तर एक तिला सिम्पली ट्रू घेऊया. दिस विल बी अन बुलियन डेटा टाईप, राईट. सो आता मला सांगा, अरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप जर तुम्ही म्हणत असाल, तर हे रन नाही व्हायला पाहिजे. वाय, दिस इज इंट, दिस इज फ्लोट, दिस इज स्ट्रिंग, and this is boolean, right? So let's see. एकदा आपण याला रन करूया, python print a. ठीक आहे, रन केल्यावरती काय येते बघा, 10.12 हे येते, राईट. इथे बघा. आता याला सिम्पली काल आपण जी मेथड पाहिली होती, टाईप ऑफ ए काय, यस, टाईप ऑफ ए जर तुम्ही पाहिला, सिम्पली ते म्हणून एक लिस्ट आहे, राईट. आणि जर टाईप ऑफ ए ब्रॅकेट 1 जर मी केलं, राईट, 1 म्हणजे कुठला, हा हा जर केला त्याने फ्लोट द्यायला पाहिजे. दॅट इज व्हॉट फ्लोट इज. म्हणजे काय, तुम्ही मल्टिपल डेटा टाईप तुम्ही ऍड करता याच्यामध्ये, राईट. म्हणजे पायथॉन मध्ये तुम्ही काय करू शकता, मल्टिपल डेटा टाईप ऍड करू शकता in your list, in your array. That's why the definition changes in your Python. So what is the definition of an array, or what is the definition of a list? The definition of a list is, the list is a collection of elements. What is the list? Is a collection of only and only element. ठीक है, लक्षात ठेवा. ठीक आहे, लिस्ट म्हणजे काय, द कलेक्शन and elements. ठीक है, we can say list is also an array. List can be array. लिस्ट किंवा arrayची डेफिनेशन काय होती तुमची, चेंज होती इन पायथॉन. वाय, बिकॉज, परत मी रिपीट करतो तुमच्यासाठी, पायथॉन मध्ये का चेंज होती, कारण की जी पायथॉन आहे ही पायथॉन आहे डायनॅमिकली टाईप लँग्वेज. इज अँड पायथॉन इज अँड डायनॅमिकली टाइप्ड लँग्वेज. ठीक आहे. आता
याच्यामध्ये दोन प्रकार असतात बरोबर, डायनॅमिकली टाईप लँग्वेज आणि स्टॅटिकली टाईप लँग्वेज. स्टॅटिक स्लॅश डायनॅमिक. सो स्टॅटिकचा डिफरन्स काय आहे? स्टॅटिक म्हणजे काय, तुमचं जे इंट, कधी पण लक्षात ठेवायचं, इंट a equals to 10, राईट, दिस इज कॉल्ड एज स्टॅटिक. ठीक आहे, आणि a equals to 10 जे जेव्हा तुम्ही करता, राईट, दिस इज कॉल्ड एज डायनॅमिक. जेव्हा तुम्ही याच्या पुढे डेटा टाईप देता त्या टायमाला तो काय होतो, तुमचा स्टॅटिक होतो. आणि इथे ऑटोमॅटिक तुमचं काय होतंय, इनिशियलायझेशन होते ऑफ युअर डेटा टाईप, दॅट इज कॉल्ड एज अ dynamic. That's why we say the Python is an dynamically typed language. क्लिअर आहे का रे? मला इन कॉल मेसेजेस आहे बघा तिथे गुगल मीटचे. सो तिथे तुम्ही सांगू शकता की क्लिअर झालेलं आहे, काय डाऊट असेल तर विचारू शकता. आपल्याला पुढे मूव्ह ऑन व्हायचंय. यस, क्लिअर आहे का गोष्टी? तन्मय, अश्विनी, शुभांगी, क्षीरसागर. ओके, जर काय डाऊट असेल तर विचारू शकता. नो वरीज अबाउट दॅट. सो पुढे जाऊया. आता हे तर तुम्हाला कळलं, राईट. याच्यामुळे काय होतं, तर मल्टिपल गोष्टी इंटिग्रेशन होतात. आता सिम्पली आपले झाले व्हेरिएबल, डेटा टाईप पण झालेत, राईट. डेटा टाईप पण बऱ्यापैकी आपण शिकलेलो आहे. आता आपण एक सिंपल एखादा प्रोग्राम करणार आहे, एक प्रोग्राम करणार आहे ज्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, तुमचं जे मतदान कार्ड आहे बरोबर, मतदानाचा अधिकार, मतदानाचा अधिकार केव्हा भेटतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही 18+ होता त्या टाइमला, राईट. जेव्हा काय होता, तुम्ही 18+ होता. सो 18+ जेव्हा होता, याला आपण म्हणू की वोटिंग, वोटर सिस्टम डॉट पाय. ठीक आहे, तुम्हाला काय होतं, मतदानाचा अधिकार कधी भेटतो, 18च्या नंतर. सिम्पली तुम्हाला काय करायचंय तिथे, इथं तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही इथं मेन्शन करणार आहे टर्मिनलला, तुम्ही तुमची एज काय, आणि एज लेट सपोज की 18च्या जर वरती असेल, यू आर इलिजिबल फॉर युअर वोटिंग. तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही मत करू शकता. बट 18च्या जर खाली असेल तर ऑब्विसली यू आर नॉट इलिजिबल फॉर द वोटिंग राईट. यू नीड टू surpass the criteria of the government which is an 18 year, right. सो जरा वेळासाठी मी आता हे काय करतो, इनलाईन सजेशन जे आहे ते ऑन करूया. ठीक आहे, आता बघा, सिम्पली आपण काय करणार आहे, इनपुट, सो एज इक्वल्स टू, हे तुम्हाला प्रोग्राम करायचे तर याची पण तुम्हाला फाईल भेटणार आहे. एज इक्वल्स टू, लेट सपोज की आता सिम्पली आपण काय करूया, आपण म्हणूया की एज आहे माझी 18च. किती आहे एज? एज इज 18, ची गरज नाही सध्या. एज इज 18. सो प्रिंट what he print, your age colon एज. ठीक आहे, तरी सगळ्यात पहिलं काय केलं, इथं प्रिंट केलं त्याने, इंडेंटेशनचा इश्यू. ठीक आहे, सो इथे आता जाऊया आपण, इफ, इफ काय, इफ म्हणजे काय, जर, जर माझी एज, जर
age is less than equals to what? 18. Sorry, less than 18 आपण म्हणणार. Equals to जर 18 असेल तर obviously he or she is able to vote, right? If age is less than 18, then print what he'll print? You are not eligible. याला आता गोष्ट टेक्स्ट सजेशन घेऊया. Eligible for voting, right? You are not eligible for voting, and same, else you are eligible for voting. Else जर आलं तर सिम्पली काय करेल ते, else you are eligible for voting. So let's print this code. काय करणार आपण आता, पायथॉन. आता इथं बघा फाईलचं नाव काय, वोटर सिस्टीम डॉट पाय. सो वोटर सिस्टीम डॉट पाय. यू आर इलिजिबल फॉर वोटिंग आलं इथे, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. लेट्स सपोज की मी तर काय केलं आता 17 केलं. ठीक आहे, काय केलं 17 केलं. यू आर व्हॉट ही सेइंग, व्हॉट इज दिस, यू आर इलिजिबल फॉर वोटिंगच अजूनही सांगते का, कारण की चुकलंय आपलं, काहीतरी चुकलंय. काय चुकलंय, आपल्याला असं टाकायला लागेल मग, राईट. सो एकदा आपण रन करूया. बघा, यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. लेस दॅनचा जो आहे तो आपला चुकला होता, आपण टाकला होता ग्रेटर दॅनचा. ठीक आहे, सो परत एकदा रन करूया. यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. जर आपण 19 केलं इथे, लेट्स सी, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग, राईट. सो याचा तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट काढा, नाही तर काय करायचंय बघा, मी सिम्पली एक स्क्रीनशॉट काढून तुमच्या ग्रुपला मी टाकून देतो. तुम्हाला काय करायचं, याला रन करायचं. याच्या पुढे आपण काय करणार, एक ऍडव्हान्स थोडस जाणार आहे, जे की आपण काय करणार आहे, टर्मिनललाच आपण इनपुट घेणार आहे की बाबा तुझी एज काय आहे, इंटर युअर एज, राईट. इंटर युअर एज, तो काय करेल तर टाईप करेल, आणि देन तो काय करेल, प्रिडिक्ट करेल की बाबा पुढे काय करायचं. मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवतो. हा जो कोड आहे तो तुम्हाला रन करायचा. प्रत्येकाने ग्रुपला जॉईन व्हा. 33 मेंबर आहेत आता सध्या. ग्रुपला मी आउटपुट सहित कोड पाठवलेला आहे. ठीक आहे, आता पुढे सिम्पली मी तर काय करणार आहे बघा, एज इक्वल्स टू 19 जे आहे ना, इथे सिम्पली मी काय करणार आहे, इनपुट म्हणणार आहे, INPUT, इनपुट, आणि सिम्पली ठीक आहे, इंटर युअर एज. मी काय म्हणणार इथे, इंटर युअर एज. आता बघा इथं त्याने काय सांगितलं, इंटर युअर एज. सिम्पली मी काय करतो, 12 देतो. आता काहीतरी म्हणते, काय म्हणते रे, तर टाईप एरर, कालचा जो एरर होता बघा डेटा टाईपचा, काय डेटा टाईपचा एरर, नॉट सपोर्टेड बिटवीन इन्स्टन्सेस अँड इंटीजर, एज इज 18 विच इज अन इंटीजर, राईट. सो सिम्पली मी याला काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे टू इंटीजर. ठीक आहे, काय करणार आहे मी याला सिम्पली मी काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. सो याला काय करूया आपण, इंटीजर ब्रॅकेट ठीक आहे. असं मी काय केलं, त्याला सगळ्यात पहिलं सांगितलं की बाबा ही जे इनपुट मी घेणार आहे ते इंटीजर मध्ये असेल, आणि देन इनपुट मी घेतो इंटर युअर एज. सो लेट्स सी की आता काय आउटपुट येते.
आता बघा, इंटर युअर एज, आय विल पुट द 12 अगेन अँड नाव इट इज सेइंग यू आर नॉट एलिजिबल फॉर द वोटिंग. परत एकदा आपण काय करूया, रन करूया. आता इथं मी काय करतो, 20 लिहितो अँड यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ह्या गोष्टी क्लिअर झाल्यात का रे? जर नसेल झालं तर मी परत एकदा एक्सप्लेन करू शकतो तुम्हाला की बाबा कसं काय आपण हे जे आउटपुट आहे हे कसं काय इंटिग्रेट केलेलं आहे. आता ही जी मेथड आहे बघा, फर्स्टची इंटिजर पहिलं लावलंय त्याच्यानंतर इनपुट लिहिलंय, दॅट इज कॉल्ड एज अ टाईपकास्टिंग मेथड. स्ट्रिंगला आपण काय करतोय, कन्वर्ट करतोय इन इंटिजर. टाईपकास्टिंग प्रत्येकाला माहिती असेल, जावामध्ये शिकलेले आहेत तुम्ही, राईट. तुमचा जो डेटा टाईप आहे, मी जो इनपुट देतोय तो दुसरा डेटा टाईप आहे आणि मला जो एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते वेगळं आहे, वेगळ्या डेटा टाईपमध्ये आहे. दॅट इज कॉल्ड एज अ टाईपकास्टिंग. म्हणजे मला काय करायचं, कन्वर्ट करायचंय स्ट्रिंग टू मला इंटिजर कन्वर्ट करायचंय. देन आय एम गोइंग टू यूज दिस इंट keyword. If I want to change to float, right? If I want to change this input to float, I'll use the float keyword, right, like this. And then whenever I'll print this whenever I'll print this, then it is going to show me the 0.0 as well. तर काय करणार आहे, मला जे 0.0 जे आहे हे मला शो करणार आहे, राईट. त्याच्यामुळं मला काय करणं भाग आहे, मला इथे इंटिजरच घेणं भाग आहे. जर मी डबल घेतला, जर मी वेगळं काही घेतलं, तर त्या पर्टिक्युलर डेटा टाईप जो जसा डिफाईन होतो त्या टाईपमध्ये ते काय करणार आहे, मला आउटपुट देणार आहे. सो सिम्पली द बेस्ट ऑप्शन इज दिस इंटिजर. ठीक आहे. सो याचाही स्क्रीनशॉट मी तुम्हाला टाकतो. आणि जे काही स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहेत, राईट, ते लगेच काय येऊ शकत नाही, कारण की मला जे यूट्यूबचं जे ॲक्सेस आहे तो मला परत घ्यायला लागणार आहे. सो जरा होल्ड ऑन करा. ठीक आहे. मी दोन्हींचे पण जे स्क्रीनशॉट जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. सो आय गेस तुम्हाला इफ एल स्टेटमेंट, कंडिशन स्टेटमेंट समजलं असेल. आता उद्या जे आहे आपण लूप्स, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप जे काय आहे प्रॅक्टिस प्रोग्राम्स आपण घेणार आहे त्यावर. क्लिअर आहे का रे ह्या गोष्टी तुम्हाला? येस. क्लिअर असेल तर आपल्याला इथं रेकॉर्डिंग आपण एंड करूया. ठीक आहे. आता तुमचा जो टास्क आहे, काय तुमचा टास्क काय, राईट programs which is given in the screenshot. ठीक आहे. काय करायचं तुम्हाला, प्रोग्राम राईट करायचा आहे. ठीक आहे. So write programs which is given in the screenshot. There are two programs, right? हे तुम्हाला आज राईट करायचंय, उद्या मी बघणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे आउटपुट जे आहे ते उद्या लेक्चर, सर मोबाईल मध्ये प्रॅक्टिस करू का शकतो का? येस नाही, तुम्ही तू करू शकते, काही इश्यू नाही. आय गेस आज ग्रुप क्रिएट केलाय मी, परत एकदा तुम्हाला काय करतो, लिंक शेअर करतो. हे बघा, पायथॉन ऑनलाईन कंपायलर म्हणून आहे. बट एवढं लक्षात ठेवा, आत्ताचे जे कोड आहे ते एक बेसिक कोड्स आहे, राईट. सो ते तुम्ही मोबाईलवरती प्रॅक्टिस करू शकता. बट जेव्हा तुम्ही AIML मशीन लर्निंग आणि त्याच्यामध्ये जाल त्या टाइमला तुम्हाला मोबाईलवरती करता येणार नाही. दॅट इज टेक इट दिस विथ पिंच ऑफ सॉल्ट. ओके. सो बघा, इथे तुम्ही जे काय आपले कोड आहे, सोर्स कोड आहे बघा, ते तुम्ही रन करू शकता. ठीक आहे. मी लिंक शेअर केलेली आहे ग्रुपला, सो तिथे बघू शकता. बघा, आता हा जो कोड आहे मी सिम्पली काय करतो, याच्यावरती पेस्ट करून देतो.
ठीक आहे. इथं सिम्पली पेस्ट केला, रन केला. इथं आउटपुट बघा, सेम आउटपुट येणार आहे, त्याच्यात काही इश्यू नाही. ओके स्नेहा, समजतंय? सर आजची रेकॉर्डिंग पाठवा. बरं ठीक आहे, मी पाठवतो. कारण की 30 मिनिटाची रेकॉर्डिंग झालेली, भरपूर मोठी झालेली आहे. आय विल ट्राय माय बेस्ट टू सेंड यू. ठीक आहे. कारण की याची जी साईज आहे, या रेकॉर्डिंगची जी साईज आहे ती खूप मोठी होती. कालच्याच रेकॉर्डिंगची साईज जवळपास 2.3 GB वरती गेली होती. तर मग आय विल ट्राय माय बेस्ट. ओके, मी करेल सेंड, नो वरीज. तुम्ही डाउनलोड करू शकता का सर? लिंक शेअर करा. सुप्रिया, कसली लिंक शेअर करायची?